इथं नैसर्गिक शेती मिशन रथाची जनजागृती फेरी, सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2026 मधील सहभागी शेतकरी गटांच्या वतीनं आज लिंगणूर इथं नैसर्गिक शेती मिशन रथ फेरीचं आयोजन करण्यात आले। या फेरीत शिवकृपा शेतकरी गट, भूमी शेतकरी गट आणि वीरशैव बसवेश्वर शेतकरी गट यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। नैसर्गिक शेती मिशन रथाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये कमी खर्चात उत्पादन वाढवणे, नैसर्गिक पद्धतीने कीड व्यवस्थापन करणे आणि रासायनिक निविष्ठांचा संतुलित वापर याबाबत जनजागृती करण्यात आली। रथांमध्ये कामगंध सापळे, पक्षी थांबे, चिकट सापळे, प्रकाश सापळे तसेच जीवामृत, बीजामृत, दशपर्णी, अर्क, निमार्क आणि ब्रह्मास्त्र तयार करण्याच्या पद्धतींची माहिती व प्रात्यक्षिक सादर करण्यात आली। विविध नैसर्गिक व कमी खर्चाच्या उपाययोजनांचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादनात वाढ करणे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम तसेच रासायनिक कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे माती, पाणी आणि पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होणारे परिणाम याबाबतही जनजागृती करण्यात आली। या नैसर्गिक शेती मिशन रथाचे मार्गदर्शक म्हणून विक्रांत गायकवाड, सहाय्यक कृषी अधिकारी यांनी नियोजन केले होते। कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र कांचनपूरचे श्री सचिन कोल्हे सर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी गावातील मान्यवर, प्रगतशील शेतकरी, शिक्षक, अधिकारी वर्ग, माजी सैनिक तसेच कृषी सेवक प्रतीक पवार उपस्थित होते। यावेळी सावकर संजय मगदुम, निमंत्रक अनिल मगदुम, उन्मेष वाघमारे, घनश्याम बनसोडे, सविता बनसोडे, चंद्रकांत पाटील, रवी कुडचे, अंकुश पाटील, विजय मगदुम, नायकू मगदुम, संतोष मगदुम, अनिता बनसोडे, मंगला बनसोडे, मानिक बनसोडे, सारिका बनसोडे, पुष्पा बनसोडे, संगीता बनसोडे, मोहन बनसोडे, रमा बनसोडे, अर्जुन बनसोडे, दीपक बनसोडे, दगडू बनसोडे, साधना कांबळे, बसप्पा वसमाणे, महादेव मोळेकर, सहदेव शिंदे, अशोक नाईक, शीतल नाईक, पोपट मगदुम, अविनाश मगदुम, सुशांत मगदुम, राजू कुडचे, डॉक्टर तानाजी मगदुम, अकाराम शिंदे, बाळासाहेब सूर्यवंशी, सहदेव मेत्रे, परशुराम जाधव, कुमार बनसोडे, संगीता रावसाहेब बनसोडे तसेच पत्रकार दिलीप बनसोडे आदी उपस्थित होते। मी मेंटर विक्रांत गायकवाड, सहाय्यक कृषी अधिकारी, महाराष्ट्र शासन कृषी विभाग। आज पाणी फाउंडेशन आयोजित तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभाग उमेद आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2026 च्या अनुषंगाने लिंगणूर गावातील शिवकृपा शेतकरी गट, भूमी शेतकरी गट व वीरशैव बसवेश्वर शेतकरी गट यांच्या वतीने आपण पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेमध्ये जी कामं ज्या यशस्वी राबवल्यात त्याचा एक प्रात्यक्षिक रथ, नैसर्गिक शेतीचा रथ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। यावेळी या रथामध्ये आपण केलेली कामे चिकट सापळे, कामगंध सापळे, प्रकाश सापळे, त्यानंतर पक्षी थांबे आणि या कार्यक्रमासाठी गटातील सर्व निमंत्रक, सर्व सदस्य उपस्थित राहिले। तसेच गावचे कृषी सेवक प्रतीक पवार, कृषी विज्ञान केंद्र कांचनपूरचे सचिन कोल्हे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले। या सर्वांचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि आभार मानतो। धन्यवाद। महत्वाचे आहे तसेच शेतकऱ्यांची भूमिका तितकीच महत्वाची आहे। अन्नसुरक्षा, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि देशाच्या विकासाचा मजबूत पाया आपल्या शेतकऱ्यांनी उभा केला आहे। या ठिकाणी महाराष्ट्र शासन, पाणी फाउंडेशन आणि कृषी विभाग यांच्या वतीने सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। या ठिकाणी आपल्या गावातील 3 गट या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे। आज त्या शेतकऱ्यांच्या वतीने आपण या ठिकाणी नैसर्गिक शेती मिशन रथ आयोजित केले निश्चितला। यामुळे शेतकऱ्यांनी शाश्वत आणि कमी खर्चाची शेती स्वीकारणे काळाची गरज आहे। यामध्ये सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीच्या तत्वांना महत्व आहे। जमिनीचे आरोग्य चांगले ठेवणे, सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढवणे, जीवामृत, दशपर्णी अर्क यासारख्या स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करणे, जैविक घटकांचा वापर करणे आणि रासायनिक निविष्ठांचा गरजेनुसार आणि प्रमाणात वापर करून शास्त्रीय पद्धतीने आपल्याला शेती केली पाहिजे।